परवापर्यंत किमान पोलिसांचा थोडाफार धाक होता, पण आता परिस्थिती अशी आहे की लोक निर्जन रस्त्यात किंवा अंधारात नाही, लोक भर दिवसा पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करत आहेत। गोळीबार करणारा, ज्याला गोळी लागते तोही, हे दोघेही सरकार पक्षातले आहेत। याचा अर्थ फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब यांच्यातली धुसफूस आता जणू गँगवॉरचं स्वरूप घेत आहे। पण या सगळ्यांकडे लक्ष देण्याच्या ऐवजी काल अजून काही घटना घडल्या। काल मनोज जरांगे यांच्या संबंधाने सभागृहामध्ये काही गोष्टी मांडल्या गेल्या। मनोज जरांगेंची SIT चौकशी करायची असेल तर ती सरकारने नक्की करावी, करायला हरकत नाही। पण मनोज जरांगेची जर SIT चौकशी करायची असेल तर त्यासोबतच मराठा आरक्षणासाठीही आणि OBC आरक्षणासाठीही किंवा अजून ST आरक्षणासाठी, या आरक्षण लढ्यामध्ये निव्वळ आणि निव्वळ सरकारने लावलेल्या नुरा कुस्तीमुळे जे 300-400 लोक मेले त्यांची SIT चौकशी सरकार लावणार आहे का, याकडे जरा आम्हाला सरकारचं लक्ष वेधायचं आहे। सरकारला जर एवढी SIT चौकशी लावण्याची हौस असेल तर भीमा कोरेगावच्या SIT चौकशीचं काय झालं यावर सरकारने उत्तर दिलं पाहिजे। या सगळ्या संबंधाने ज्या आत्तापर्यंतच्या अनेक अफरातफरी झाल्या त्यात SIT आणि त्या अफरातफरीमध्ये गोंगाट गोंधळ झाल्यामुळे अनेक लोकांचे जीव गेले, त्याच्या SIT चौकशीचं काय। समृद्धी महामार्गावर भीषण अपघातामध्ये जे 28 ते 30 लोक गेले एकाच वेळेला, हे सगळे अपघात होतात, याची एखादी चौकशी सरकार लावणार आहे का। आणि हो, SIT चौकशी लावण्याचं जे काही नाटक सरकारकडून चालू आहे, म्हणजे काल ज्या पद्धतीने सांगितलं, आज कोणीतरी, कोणी तो मस्के नावाचा कोणीतरी, उद्या आम्ही त्याच्यावर बोलूच ठाण्यामध्ये गेल्यावर, की काहीतरी वेगवेगळी वक्तव्य जी केली जात आहेत। मुळात मला असं वाटतं की फडणवीस साहेबांनी कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा करू नये। फडणवीस साहेबांचा निशाणा जर थेट शिंदे साहेबांवर असेल तर त्यांनी थेट सभागृहात बोलावं। आडून राजेश टोपे, पवार साहेब किंवा उद्धव ठाकरे अशी नावे न घेता थेट निशाणा साधावा, थेट बोलावं। कारण जर तुमचे काही आक्षेप असतील तर मला असं वाटतं की त्या सगळ्या घडामोडींमध्ये मंगेश चिवटेसारख्या माणसाचा वावर पण फार महत्त्वाचा होता। त्यामुळे फडणवीस साहेबांनी थेट निशाणे साधावेत, ही आमची अपेक्षा आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।